वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. राज्यसभेसंदर्भात खालील विधानांचा विचार करा. पहिले विधान आहे, राज्यसभेतील सदस्य हे राज्यातील विधानसभा सदस्यांकडून एकल संक्रमणीय मतांच्या माध्यमातून निवडून दिले जातात. पहिले विधान योग्य आहे. राज्यसभेतील सदस्य हे राज्यातील विधानसभा सदस्यांकडून एकल संक्रमणीय मतांच्या माध्यमातून निवडून दिले जातात. दुसरे विधान आहे, भारतीय संविधानातील 3ऱ्या अनुसूचीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेच्या जागांचे वाटप केले जाते. तिसरे विधान इथे चुकीचे आहे. दुसरे विधान इथे चुकीचे आहे, कारण भारतीय संविधानातील 4थ्या अनुसूचीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेच्या जागांचे वाटप केले जाते. तिसरे विधान आहे, राज्यसभेच्या जागा संबंधित राज्याच्या लोकसंख्येवर आधारित नसतात. तिसरे विधान चुकीचे आहे, कारण राज्यसभेच्या जागा ह्या संबंधित राज्याच्या लोकसंख्येवर आधारित असतात. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे पर्याय अ. फक्त एक विधान इथे योग्य आहे. ते योग्य विधान आहे, राज्यसभेतील सदस्य हे राज्यातील विधानसभा सदस्यांकडून एकल संक्रमणीय मतांच्या माध्यमातून निवडून दिले जातात. स्पष्टीकरण बघूया. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ तथा दुसरे सभागृह आहे. राज्यसभा हे स्थायी सभागृह असून ते कधीही विसर्जित होत नाही. लोकसभा विसर्जित होत असतं. राज्यसभेचे कमाल सदस्य संख्या ही 250 आहे, 250 आहे. त्यापैकी 238 सदस्य हे घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची निवड अप्रत्यक्षरित्या केली जाते आणि 12 सदस्य राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केले जातात. राज्यसभेची टोटल स्ट्रेंथ जी आहे, एकूण सदस्य संख्या ही 250 आहे. त्यापैकी 238 सदस्य हे राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतात आणि इतर 12 सदस्य जे आहेत ते राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केले जातात, म्हणजे नॉमिनेटेड केले जातात. राज्यघटनेतील 4थ्या परिशिष्टामध्ये घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेतील प्रतिनिधित्वाची तरतूद केलेली आहे. राज्यघटनेच्या 4थ्या परिशिष्टामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये राज्यसभेच्या किती जागा असतील त्याची तरतूद केलेली आहे. कोणत्या राज्याच्या आणि कोणत्या केंद्रशासित प्रदेशांच्या किती जागा ह्या राज्यसभेमध्ये असतील याची तरतूद राज्यघटनेतील 4थ्या परिशिष्टामध्ये केली आहे. 4th शेड्यूलमध्ये, 4थ्या परिशिष्टामध्ये. राज्यसभेतील घटक राज्यांचे प्रतिनिधी हे त्या राज्यातील विधानसभा सदस्यांकडून निवडून दिले जातात. ही निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीच्या आधारे एकल संक्रमणीय मतांच्या माध्यमातून घेतली जाते. राज्यसभेतील जागांचे वाटप संबंधित राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारे केले जाते. प्रश्न क्रमांक 2 आहे, पुनर्रचना आयोगासंदर्भातील खालील विधानांचा विचार करा. पुनर्रचना आयोग म्हणजे त्याला आपण डिलिमिटेशन कमिशन सुद्धा म्हणतो. विधान अ आहे, या आयोगाची स्थापना राष्ट्रपतीद्वारे केली जाते. पहिले विधान अगदी बरोबर आहे. डिलिमिटेशन कमिशन म्हणजे पुनर्रचना आयोग जो आहे, या आयोगाची स्थापना राष्ट्रपतीद्वारे केली जाते. विधान ब आहे, या आयोगाच्या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागता येते. विधान ब चुकीचे आहे, कारण पुनर्रचना आयोगाच्या आदेशाविरोधात कुठल्याही न्यायालयात दाद मागता येत नाही. विधान क आहे, या आयोगाद्वारे मतदारसंघाची सीमा आणि जागा निश्चित केल्या जातात. तिसरे विधान इथे योग्य आहे, कारण मतदारसंघाची सीमा आणि जागा निश्चित करण्याचं काम या आयोगाचं आहे. स्पष्टीकरण बघूया. काळानुसार लोकसंख्येत बदल होतो. हाच बदल लक्षात घेऊन लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाच्या रचनेत फेरबदल केले जातात.
त्यालाच मतदारसंघाची पुनर्रचना असे म्हटले जाते. संविधानाच्या अनुच्छेद 82 म्हणजे कलम 82 अंतर्गत प्रत्येक जनगणनेनंतर संसदेला एक मतदारसंघ पुनर्रचनेचा कायदा लागू करावा लागतो. संविधानाच्या अनुच्छेद 82 अंतर्गत प्रत्येक जनगणनेनंतर संसदेला एक मतदारसंघ पुनर्रचनेचा कायदा लागू करावा लागतो. हा कायदा एकदा लागू झाला की केंद्र सरकार पुनर्रचना आयोगाची स्थापना करते. सर्व लोकसंख्येला समान प्रतिनिधित्व मिळावे हे या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा आयोग केंद्र सरकारद्वारे स्थापन केला जातो. पुनर्रचना आयोगाची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि ते निवडणूक आयोगाच्या सहकार्याने काम करतात. त्यामुळे विधान 1 इथे बरोबर आहे. विधान 1 काय होते? विधान म्हणजे 1 असं होतं की या आयोगाची स्थापना राष्ट्रपतीद्वारे केली जाते. हे विधान इथे बरोबर आहे. पुनर्रचना आयोग हा स्वतंत्रपणे काम करतो. या आयोगाचा आदेश अंतिम असतो. या आदेशाविरोधात कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नमूद केलेले नाही? अविधान आहे भारतीय संविधान, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. अविधान इथे बरोबर आहे. भारतीय संविधान, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. विधान ब आहे भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता अबाधित राखणे. ब विधानही इथे बरोबर आहे. भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता अबाधित राखणे हे सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे. विधान क आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे. विधान क इथे चुकीचे आहे. विधान क मध्ये जे म्हटलंय आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे हे मूलभूत कर्तव्य नाही. तर हे मार्गदर्शक तत्व आहे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. विधान ड आहे देशाची संस्कृती आणि सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण करणे. विधान ड सुद्धा बरोबर आहे. विधान ड हे मूलभूत कर्तव्य आहे. देशाची संस्कृती आणि सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. 11 मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत ते आपण एकदा बघूया. घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर दुसरं मूलभूत कर्तव्य आहे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे. त्यानंतर तिसरे मूलभूत कर्तव्य आहे भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. क्रमांक 4 मूलभूत कर्तव्य आहे देशाचे संरक्षण करणे व आव्हान केले जाईल तेव्हा सेवा बजावणे. क्रमांक 5 धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. क्रमांक 6 आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मूल जाणून तो जतन करणे. क्रमांक 7 आहे वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. क्रमांक 8 आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद व शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. क्रमांक 9 आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. क्रमांक 10 आहे राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत, सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. क्रमांक 11 आहे जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
त्यामुळे पर्याय क हे याचं योग्य उत्तर आहे. कारण आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे हे मूलभूत कर्तव्य नसून हे मार्गदर्शक तत्व म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. भारतीय संविधानातील कलम 51 क मध्ये मूलभूत कर्तव्ये दिली आहेत. भारतीय संविधानातील कलम 51 क मध्ये मूलभूत कर्तव्ये दिली आहेत. ज्यावेळी मूळ राज्यघटना लागू करण्यात आली त्यावेळी राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने 1976 साली स्वर्ण सिंह समितीची स्थापना केली. या समितीच्या शिफारशींच्या आधारावर 1976 साली करण्यात आलेल्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. पुढे 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीद्वारे आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. हे 11वे जे मूलभूत कर्तव्य आहेत. भारतीय संविधानामध्ये जे 11 मूलभूत कर्तव्य आहेत त्यापैकी 11वं मूलभूत कर्तव्य हे 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आले. हे 11वे मूलभूत कर्तव्य म्हणजे कलम 51 क अंतर्गत जे 11वं मूलभूत कर्तव्य आहे कलम 51 के ते आहे जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. थोडक्यात काय तर जे जन्मदाता आहेत किंवा आईवडील आहेत त्यांनी आपल्या मुलाला वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासंदर्भातील तरतूद करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड अनुच्छेद 46 कलम 46. कलम 46 हे भारतीय राज्यघटनेतील कलम 46 हे अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासंदर्भात आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 46 म्हणजे कलम 46 अंतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधान सभेद्वारे स्थापन करण्यात आलेल्या समितीचा विचार करा. क्रमांक 1 आहे संघ संविधान समिती. क्रमांक 2 आहे प्रक्रिया विषयक नियम संबंधित समिती. क्रमांक 3 आहे राज्य समिती आणि क्रमांक 4 आहे संघ शक्ती समिती. प्रश्न आहे वरीलपैकी किती समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते? तर या 4 समित्यांपैकी जवाहरलाल नेहरू हे 3 समित्यांचे अध्यक्ष होते. त्यामध्ये क्रमांक 1 आहे संघ संविधान समिती, त्यानंतर क्रमांक 3ची जी आहे राज्य समिती आणि क्रमांक 4ची आहे संघ शक्ती समिती. जवाहरलाल नेहरू हे संघ संविधान समिती, राज्य समिती आणि संघ शक्ती समिती यांचे अध्यक्ष होते. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 फक्त 3. आपण समितीचे नाव आणि त्यांचे अध्यक्ष बघूया. संघ शक्ती समिती अध्यक्ष जवाहरलाल नेहरू, संघ संविधान समिती अध्यक्ष जवाहरलाल नेहरू, प्रांतीय संविधान समिती अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल, मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अल्पसंख्याक आणि सलाहकार समिती सरदार वल्लभभाई पटेल, प्रक्रिया विषयक नियम संबंधित समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, राज्य समिती जवाहरलाल नेहरू, संचालन समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद.